नमस्कार. आज आपण कोणतीही रेसिपी करणार नाही, तर आज गृहिणी समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय तो एलपीजी वाचवणं म्हणजे गॅस वाचवायचा. त्याविषयी मी काय माझ्याकडे थोड्याशा किचन टिप्स आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. अगदी छोट्या छोट्या अशा किचन टिप्स आहेत, पण त्याने देखील आपण गॅसची बचत करू शकतो. तर पहिली किचन टिप्स ही मी भाजीविषयी सांगेन. आपण जेव्हा भाजी बनवायला घेतो, तुम्ही जी काही भाजी बनवणार आहात ती भाजी तुम्ही फ्रीज मधून 2 ते 3 तासापूर्वीच फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायची. कारण काय होतं, फ्रीज मध्ये ठेवलेल्या भाज्या या जास्त थंड पडलेल्या असतात आणि आपण फ्रीज मधून भाजी काढली आणि लगेचच भाजी बनवायला घेतली तर काय होतं, ते भाजी शिजवण्यासाठी जास्त ती भाजी वेळ घेते शिजण्यासाठी. मग आपला गॅस हा जास्त त्याच्यासाठी वाया जातो म्हणलं तरी चालेल. कारण काय होतं, जर तुम्ही अगोदर भाजी काढून ठेवली तर ती 2 ते 3 तासापूर्वी जर तुम्ही भाजी काढून ठेवली तर ती भाजी काय होती, रूम टेम्परेचरला येते आणि ती भाजी शिजवण्यासाठी कमी आपल्याला गॅस लागतो. ही एक टिप्स आहे. म्हणजे तुम्ही काय करायचे, तुमची जी भाजी बनवणार आहात ती फ्रीज मधून 2 ते 3 तासापूर्वी बाहेर काढून ठेवायची. दुसरं, आपण भाजी बनवताना काय करतो, गरम पाणी वापरतो भाजी लवकर शिजावी म्हणून. तर तुम्ही काय करायचे, भाजी शिजण्यासाठी जे पाणी आपण काय करतो, एका दुसऱ्या भांड्यात दुसऱ्या गॅसवरती ठेवतो आणि इकडे भाजी फोडणी घालतो. पण इथं तुम्ही काय करायचे, तुम्ही भाजी वगैरे असं एखाद्या पॅन मध्ये फोडणी घातली, अशा या पॅन मध्ये, आणि ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण काय, आपल्या जेव्हा भाजीच्या फोडी असतील म्हणा, तुम्ही काय भाजी कट केलेली असेल ते आपण ह्या पॅन मध्ये टाकतो आणि त्याला थोडीशी वाफ देण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्या त्या कढई, तुमचा काय पॅन असेल त्याच्यावरती असं एक खोलगट ताट किंवा एखादी परात काय असेल तुमच्याकडे ते ठेवायचे आणि ह्या ताटामध्ये तुम्ही पाणी गरम करायला ठेवायचं. तुमची खालची भाजी देखील वाफवते आणि वरचं पाणीही गरम होतं आणि नंतर ती भाजी शिजण्यासाठी तुम्ही ह्याच ताटात जे तुम्ही पाणी वतलेलं असतं ते गरम होतं आणि तेच पाणी तुम्ही भाजीला वापरायचे. इकडं वेगळं पाणी गरम करायचं नाही, त्यामुळे देखील तुमची गॅसची बचत होते. आणि शक्यतो तर गॅसचा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत तुम्हाला जशा जमतील तशा कुकरमध्ये भाज्या करा. मी देखील इथून पुढच्या काही रेसिपीज गॅस वाचवण्यासाठी तुम्हाला मदत होईल अशा रेसिपी शेअर करणार. माझे प्रयत्न चालूच आहे. मी एक भाजी ट्राय करते की सुक्या भाज्या देखील आपल्याला कुकरमध्ये 1-2 मिनिटात कशा शिजवता येतील. ह्या माझा प्रयत्न चालूच आहे आणि मी एकदम ॲक्युरेट जेव्हा मला त्या भाज्या व्यवस्थित माझी रेसिपी तयार होईल त्यावेळेस मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे. ही झाली भाजीसाठी टिप्स ह्या झाल्या. आता नंतर दुसरं काय असतं, आपण चपाती, तुमची काय भाकरी पोळी काय असेल, फुलके वगैरे असतील तर ते देखील त्या बनवण्यासाठी तुम्ही काय करायचे, आपण जाड तव्याऐवजी एकदम पातळ तवा घ्या, म्हणजे त्या पटकन भाजल्या जातील आणि गॅसची बचत होईल. आणि त्या चपाती ती भाकरी वगैरे करताना काय करायचं, तुम्ही अगोदर सगळी पूर्व तयारी करून घ्यायची. कधी कधी काय होतं, आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवतो, नंतर मग आपण ते चपातीचे म्हणजे कणकीचे गोळे उंडे बनवायला घेतो, तोपर्यंत इकडे बराचसा गॅस वाया जातो. मग काय करायचं, आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या त्याचे अगोदरच गोळे म्हणजे उंडे बनवून घ्यायचे तुम्ही. नंतर म्हणजे काय होतं, आपलं पटपट चपाती लागते आणि आपण पटकन ती तव्यात टाकतो आणि तिथं आपला गॅस वाया जात नाही, तिथं देखील आपली गॅसची बचत होते. ही झाली दुसरी टिप्स. आता तिसरं काय असतं, आपण जेवणामध्ये डाळ भात वगैरे, तर डाळ भात करताना तुम्ही काय करायचे, तुमचा जो तांदूळ असेल, डाळ असेल, ती अगोदर अर्धा तास किंवा कमीत कमी 15 मिनिटं अगोदरच पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घालायचे. याने देखील लवकर तो तुमचा काही तांदूळ असेल, डाळ असेल पटकन शिजते आणि तुमचा गॅस वाचतो. ही झाली तिसरी टिप्स. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाज्यांसाठी शेंगदाणा कूट वापरलं जातं. ते शेंगदाणे देखील किंवा काही ठिकाणी कारळ वापरतात, बऱ्याच ठिकाणी असं खोबरं, प्रत्येक भागात वेगवेगळ्या पण जास्त प्रमाणात शेंगदाणा कूट वापरलं जातं. हे शेंगदाणे देखील आपल्याला काय करावं लागतात, भाजून घेऊन मगच त्याचं कूट बनवतो आपण. तर ते शेंगदाणे भाजायच्या अगोदर काय करायचं, तुम्ही जेव्हा ते बाजारातून घेऊन येता तेव्हा ते बघा थोडेसे ओलसर असतात. तर आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही काय करायचे, ते दुपारच्या कडक उन्हात वाळत घालायचे आणि उन्हातून काढून जेव्हा आपण आणतो की ते गरम असतानाच लगी भाजायला घ्यायचे. त्याने देखील शेंगदाणे पटकन भाजतात आणि तुमचा गॅस वाचतो.
तुम्ही लहान मुलांसाठी रव्याचा शिरा उपमा बनवत असाल तर त्याचं देखील तुम्ही तसं करू शकता. असं दुपारच्या उन्हामध्ये तो रवा उन्हात घालायचा आणि तो उन्हामध्ये गरम झाला की लगेच गॅसवर आणून भाजून ठेवायचा. त्याने देखील तुमचा गॅस वाचतो. अशाही मी काय माझ्याकडे होत्या त्या किचन टिप्स तुमच्या बरोबर शेअर केल्यात. तुमच्याकडे देखील काय किचन टिप्स असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या हे किचन टिप्स कशा वाटल्या हे मला मात्र नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गृहिणी बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही थोडीफार काय एखादी टिप्स त्यांच्या उपयोगी पडेल. काहींना त्या माहिती असतील किंवा काहींना त्यातली एखादी टिप्स माहित नसेल तर त्यांना थोडीफार मदत होईल. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.